नमस्कार. समर्थ रामदास, संत तुलसीदास, कबीरजी, मीराबाई, नरसिंह मेहता, ज्ञानेश्वर महाराज, देवाची द्वारी उभा क्षण भरी. उभा क्षण भरी. क्षण वाया चालला ना रे. ज्ञानेश्वर म्हणतात, क्षणभर रिकामा का ठेवतोय? श्वास जो आत आला फुफ्फुसांमध्ये, कशी जादू आहे, कशी किमया आहे. हवा नुसती आत गेली आणि जिवंत राहिला, आणि ती हवा येणं बंद झालं तर व्हेंटिलेटर लावून व्हेंटिलेटर नाही झालं तर एवढाच प्रयत्न आहे. पूर्ण जग उलट टांगून एवढाच प्रयत्न, कसं ऐकून ती हवा आत जावी आणि तिथे थांबावी, एखाद दुसरा क्षण भरावी, क्षणभरी. कारण ती हे नारायणाला स्पर्श करून आलेला वारा आहे, जीवनदान देणारा. प्राणवायू म्हटलंय संस्कृतमध्ये. प्राण तत्व प्रधान पासून आलेला, त्याचे श्वास निश्वास सुटलेलं पूर्ण जग ब्रह्मांड भरून आला प्राण श्वासाने. ज्याला ज्याला स्पर्श होईल त्याच्यात त्यात जीव येईल. आणि मात्राला प्राणवायूची आवश्यकता आहे, झाडांना प्राणवायूची आवश्यकता, मनुष्याला प्राणवायूची आवश्यकता आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरी. नुसतंच बसून नाही, इकडे तिकडे पाहून, गप्पा ठोकून, चकाट्या पेटून, चौकशा करून. उभा क्षण. तिष्ठती. श्रीकृष्ण म्हणतो, मी उभा आहे. अंगुष्ठ मात्र पुरुषम चिन्मयम हृदय सर्वदा यत्र स्फुरति स्वभाव कथयामि शृणुये. शंकर सांगतात, महादेव पार्वतीला सांगतात शिवपुराणात, आत्मी आहे, वाया न जावा. रिकामा जर क्षण असेल व्यवहारासाठी ठीक आहे, ज्याच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे, ऐकण्याची आवश्यकता आहे, वाचण्याची आवश्यकता आहे. न तस्य कार्यम सिद्ध हे. श्रीकृष्ण म्हणतो, अगदीच बंद करून दिलं तर कार्य शरीर यात्रा अपि कौंतेय, शरीर रक्षण नाही होणार. पण ते बंद झालं की लगेच पुन्हा डुबकी मारावी ईश्वराच्या स्मरणात. इतकं छोटस नाव आहे, राम, कृष्ण, हरी, राधा, विठू. दोन शब्दांचा साधा सोपा. दत्त. जिथे श्रद्धा असेल, याच अध्यायात आपण ऐकलं, जिथे जिथे श्रद्धा असेल, जशी जशी असेल, 7व्या अध्यायात ऐकलं होतं, ज्ञान विज्ञान योगात. ते सगळीकडून संत ढोल बजावून सांगून राहिले, प्रयत्नशील राहावा. धन्यवाद आहे, साधुवाद आहे. या जीवनात मन वळलं इकडे. एवढ्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ निघतोय, निदान आठवड्यातून तरी कुठेतरी आठवण यायला. शेवटी आठवणच येणार आहे. प्राप्ती. खूप प्रकाश दिसला, डोक्यावर हात ठेवला, बत्तासा तोंडात पेढा गेला, एकदम असं नाही. स्मृती. श्रीकृष्ण उभा आहे समोर, अर्जुनासमोर, प्रत्यक्ष पूर्ण ब्रह्मांड, जगदीश. ज्यासाठी शुकमुनींनी भागवतात म्हटलं, ब्रह्म इति परमात्मे इति कृष्णस्त भगवान स्वयं इति. तो पूर्ण जो आहे तो इथे उभा आहे त्याच्यासमोर. त्याला ज्ञान नष्ट मोह स्मृतीर्लद. आठवलं, बरोबर आहे, मला माझ्या आत्म्याला आठवलं की अरे इथे भटकलो गेलो होतो. तर अतिरेक्यांनी 6 अतिरेकी घुसले माझ्या डोक्यात आणि बुद्धीला हायजॅक करून नेला, भलतीकडे घेऊन गेले. जन्म जन्म कुठे कुठे घुमत राहिले. अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित. 10व्या अध्यायात आहे, ऐकू पुढे. विभूती योगात अर्जुन म्हणतो, तुला पाहू कुठे, कुठल्या कुठल्या रूपात आहे, कुठे कुठे आहेस तू, कुठे लपलास. त्याचे जे वर्णन आहे विभूती योगात, सगळ्यात पहिलं लक्षण सांगतो अहम आत्मा गुडाकेश सर्वभूता. सगळ्यांमध्ये जो स्थित आशय जो आहे, एसेन्स जो आहे, सार जे आहे त्या व्यक्तीचा, कुठल्याही व्यक्तीचा, कितीही सुंदर स्त्री असो, कितीही समर्थ पुरुष असो, किती धनवान, मान संपन्न, श्रीमंत, आदरणीय,
त्याचं एसेन्स, त्याचं मुख्य मूळ तत्व हे सगळं कशामुळे आहे? सौंदर्य, ऐश्वर्य, ज्ञान. म्हणतो मी आहे आत म्हणून. त्याच सुंदर स्त्रीला घेऊन जातात, त्या धनवानाला घेऊन जातात, ठग टाकून देतात पुढे. ज्ञानम, वैराग्यम, ऐश्वर्यम, यश, श्री, सामर्थ्य, समुदायतम, सगळे अंश रूपाने मी स्थित आहे. त्याची किंमत व्हावी आता आहे, इथे आपल्यामध्ये आहे. जो समोर आहे त्याच्यामध्ये आहे, जी बाजूला बसली आहे तिच्यामध्ये आहे. ज्याचे जन्मभर आरत्या केल्या, धमाधम धडाधड खूप फुलं वाले, खूप कचरा करून ठेवला देवघरात, तसाच पडला राहू दिला. निर्माल्य म्हणून खूप झोपून ठेवला, नदीत वाहला. ज्याचं कर्ज ते बाजूला बसले आहे, पूर्ण वेळ आहे समोर. देव म्हणतोय ते 15व्या अध्यायात पुरुषोत्तम योग, सगळ्यात प्रसिद्ध कदाचित भगवद्गीतेतला, त्यातही म्हटलंय माझाच अंश आहे म्हणून. मम एव अंशो जीवलोके जीवभूत सनातन. अरे माझाच अंश आहे, सगळेचे सगळे. प्रत्येक लाट माझी आहे, समुद्र म्हणत आहे. अशी कुठलीच लाट नाही जी रस्त्यावर जाऊन एकटी स्वतः घुमून येत आहे, सैर करून वेकेशनला जाऊन आली. माझ्यापासून सुटली तर संपली, वाहून गेली. मला धरून माझ्या छातीवर खेळते माझी मुलगी, तेव्हा तोपर्यंत माझी लाट आहे. पण मन षष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. पण हे हायजॅक करून गेलं. अतिरेकी जसं विमान घेऊन दुसरीकडे, तसं कोणी मनाने. का? कारण षष्ठानी इंद्रियाणी, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध मध्ये फसून गेलं. अरे थोडा और देख लेंगे, और खा लेंगे, और सुन लेंगे. याचं काय झालं? यांचं काय? कसं? इथे काय सुरू आहे? चला ही चॅनल, ती चॅनल, ती चॅनल, मग हा ग्रुप, तो ग्रुप, इसको फॉरवर्ड करो, उसको फॉरवर्ड करो, हे फॉरवर्ड करो. आता सोशल मीडिया, चला आता थोडंसं काहीतरी समोसे मिरची खाऊ दे. तिखट मिरची नाही आहे का? थोडी चटणी नाही द्या महाराज, दही लसूण वाले. कुठल्या कुठे चालला मन. शब्दामध्ये, स्पर्शामध्ये, रूप बघण्यामध्ये, रस खाण्यापिण्यामध्ये, गंधामध्ये, वायूवर गंध निवास, हवा जशी शीड लागलेल्या नावेला कुठल्या कुठे समजा सारथी नसला, कर्णधार नसला, कुठल्या कुठे भटकून जाईल समुद्रात ना ती. तसा हा झोपलाय, कर्णधार आत्मा झोपलाय, मन बिंदास, जे पाहिजे ते करून आला. होम अलोन माइंड हायजॅक. तसं नव्हती आठवण यावी आता. अरे हो 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 हो, या दॅट्स राईट, आय डोंट हॅव टू. मी काही माझं जीवन इतकं परावलंबी आहे, डिपेंडंट नाही आहे की जो लोक माझ्यासोबत येऊन बोलतील तेव्हाच मला बरं वाटेल, सांत्वना देतील तरच. लोक जर मला माझी प्रशंसा करतील, तू किती चांगली आहे, तुम्ही किती चांगलं केलं, तुम्ही असं दिलं तसं दिलं, ते त्याच्यावर निर्भर नाही आहे. बाह्य स्पर्शेषु असक्त आत्मा, श्रीकृष्ण म्हणतो गीतेत. Completely independent of all external stimuli, free from dependence on all things outside. बाहेरच्या कुठल्याच वस्तू, व्यक्ती, स्थिती, देश, काल, प्रकृती कशावरच निर्भर नाही. बाहेरचा म्हणजे बरेचदा सांगितलं, पुन्हा आठवण होतं, शरीर तर बाहेर आहे. जर मी आत आहे तर शरीर बाहेर आहे. सिंपल लॉजिक. इफ आय एम इनसाइड दिस बॉडी, then this body is outside of me. याच्यातही आसक्ती नको. ते जे मन आहे, जे भटकवते आहे, रहस्य श्रीकृष्णाने सांगितलं या अध्यायाच्या शेवटी. याला अजून वेळ आपल्याला. मन मना भाव, मन माझ्यातला. मुख्य 99.99% जर पूजा करायची असेल, आराधना करायची असेल, भक्ती करायची असेल, तर आता उरलेला वेळ जेवढे आहे तेवढं कोणाच ठेव, किती कोणा. मन मना भाव, मन दे. मनात जागा ईश्वरासाठी. सध्या आत निरखून पाहा, मनात कसे काय सुरू आहे, कोण बसले आहेत, कोणते साहेब आहेत, कोणते पाहुणे आहेत, देवासाठी जागा आहे का, स्वच्छ आहे का, शुचिर्दक्ष, अनपेक्ष शुचिर्दक्ष, उदासीनो गतव्यथा, सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय.
12व्या अध्यायात भक्तियोगात सांगतो, तो मला प्रिय असतो. श्रीकृष्ण म्हणतो, मला प्रिय आहे, मला चॉईस नाही आहे. इतकं आवडती होऊन जाते ती माझी, इतकी लाडकी असते की मी पूर्ण वेळ तिला आपल्या कडीतच ठेवतो. कोणती स्त्री कोण? अनपेक्ष, अपेक्षा रहित आहे, एक्सपेक्टेशन फ्री आहे, जजमेंट फ्री आहे, मोटिव्ह फ्री आहे, अजेंडा फ्री आहे, मनात काही प्लॉटिंग स्कीमिंग नाही आहे, कटकारस्था नाही आहे, स्वार्थबुद्धी रहित आहे, निर्हेतुस निर्वैर सर्वभूतेषु यस्य मामेति पांडव. 11वा अध्याय, शेवटचा अध्याय, शेवटची ओळ, शेवटच्या श्लोकाची. एवढं मोठं विश्वरूप दर्शन दाखवून झाल्यावर बस एवढंच म्हणतो, निर्वैर सर्वभूतेषु यस्य मामेति. मनात कल्मश नसला, काळीमा नसली, पाप नसला, स्वच्छ जागा, तर मी तिथे आहेच. मग बसून थकून गेला तो 28 युगे 28 विचार, पाय दुखून बसायला जागा द्यायला, आसन द्यायला स्वच्छ, अनपेक्ष, शुचिरभूत, स्वच्छ, दक्ष, सतर्क, तो आहे याच्याकडे लक्ष, उभा क्षणभरी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, दोष देत नाही, कोणालाच दोष नाही. जे आहे जसं आहे तसं स्वीकार करणं. एवढं धुरंधर सांगणारी भगवद्गीता, इच्छासाठी वेळ नाही. ठीक, कबूल. अजून याच्यापेक्षा जर प्राधान्य असेल जीवनात कशाचं, अजून दुसरं पहिले काहीतरी गाणे ऐकावे, खाऊन पिऊन घ्यावं, वाचावं, लक्षात यावं, दुसरं काही, ठीक आहे. श्रीकृष्णाच्या विचारांमध्ये मी सहमत व्हावंच लागेल आणि आहेच. भगवद्गीतेत तो स्वतःच म्हणतो की ठीक आहे, कुठेच अटक नाही आहे त्याला, कुठे मनात न अटक, न खटक, न जिद्द, न हट्ट, काही नाही. ठीक आहे. तर 9व्या अध्यायात आपण मागच्या वेळेस 13वा अध्याय, 12 झाले, ते 13वाही झाला तर मला वाटते, पण 13व्यापासून सुरुवात करू. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिम आश्रिताः भजन्ते अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम्. हिंदीत वाचून दाखवतात, मग आपण मराठीत संवाद करू. परंतु हे कुंती पुत्र, दैवी प्रकृति के आश्रित महात्मा जन मुझको सब भूतों का सनातन कारण और नाश रहित अक्षर स्वरूप जानकर अनन्य मन से युक्त होकर निरंतर भजते हैं. याच्या आधी मागच्या सत्रात आसुरी प्रकृती, राक्षसी प्रकृती कुठून येते, कशी होते, काय होते आणि त्याचा परिणाम काय होता, ते सगळं झालं होतं. आता तर सांगतो, पण तसे जे नसतात, असुर जे नसतात, सुर जे असतात, गुडनेस मध्ये जे सेट असतात, सगळ्यांचा जन्म गुडनेस मध्ये झाला. पहिले बाळ जेव्हा जन्मलं ते आल्या बदला घ्यायला नाही उठलं, एकदम धडाकन. सुरुवातीचे काही महिने, दिवस, हप्ते, कदाचित वर्ष, काही निष्पाप, निष्कलंक, निरागस, सगळेच चांगुलपणातच जन्मले, टपकले. फर्टाईल ग्राउंड आहे, चांगुलपणा आहे मुख्य या जमिनीमध्ये. मातीमध्ये काही फेकलं तरी उगवलं, माती देण्याचं काम करत आहे. तुलसी मेरे राम को रीज बजो या खीज, भूमि फेके उगेंगे उलटे सीधे बीज. तुलसीदास म्हणतात, अरे म्हणत राम राम राम. नारद मुनींनी म्हटलं, वाल्मिकी वालिया लुटारला, ठीक आहे, तुझी उलटी बुद्धी आहे, मरा 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 म्हण. तो बैलगाडी भरून जानवे त्याच्या ब्राह्मणांची ब्रह्महत्या. एक ब्रह्महत्या केली तर किती जन्म बैलगाडी जानवेने भरलेली, एवढे इतके हत्यारा केलेला. मरा त्याच्या मनात होतात. तर म्हणजे ठीक आहे, तो मरा 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 मरा, सोडू नको पण आता, बिलकुल काही होते पण ते थांबवू नको, मरा मरा म्हण. पहिला फक्त म झाला, त्याच्यानंतर सगळं मग राम 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 राम. तुलसी कबीरांना मंत्र दिला, त्याच्या गुरुंनी राम.
खूप सुंदर कथा आहे, कदाचित सांगून 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 द्यावी. रामानंद, केशवानंद त्यांचे गुरु. कबीर काशी क्षेत्रात जन्मजात ज्ञानी सिद्ध योगी, पण मुसलमान स्त्री पुरुषांनी त्यांना वाढवला. जन्म हिंदू धर्मातला, अनाथ बालक सोडून दिला आई वडिलांनी, कोणाचं माहित नाही, पण वृत्ती त्याची सतत हरी हरीकडे. त्याच्यावर लक्षात आलं, सगळे लक्षणं, सगळे शब्द, त्यांचे सगळं बोलण्यावरून लक्षात आलं की हे कदाचित हिंदू असणार, पण मुसलमान आई वडिलांनी किवीन त्यांना वाढवला. त्याच्यामुळे दोन्हीला मानायचे हा कबीर, हिंदू आणि मुस्लिम. म्हणून मग काशी क्षेत्रातल्या हिंदू पंडितांना अद्वैत वेदांती पंडित स्वीकृती नाही द्यायचे. हे सूर्यनारायण येतात. एक मी ब्लाइंड्स बंद करतो. अशी कृपा की झेप आला नाही जात, पेरले नाही जात आहे, म्हणून पडदा करावा लागतोय. त्यांचे सगळ्यांनी म्हटलं की यांचे कोणी शिष्य नाही होऊ शकत, कारण यांचे गुरु नाही आहे. यांचे गुरु नाही आहे कारण कबीरांबद्दल सांगताय, गुरु नाही आहे कारण हे मुसलमान आहे. यांना गुरु केल्याशिवाय नाही स्वीकृती आहे. जे काही त्यावेळेचे सिद्धांत असतात, खूप ठीक आहे. कबीर म्हणाले, इतके उच्च कोटीचे महापुरुष मग विनम्र, मला द्या तुम्ही मंत्र दीक्षा, नाव द्या, राम प्रिय आहे, राम नाम सतत. तसंही मी आपणच राम जगता, कोणीतरी जर दिलं मला तर कोणीच द्यायला वाळीत टाकला कबीराला. का तर मुसलमान आई वडिलांचा स्पर्श झाला, मुसलमानांमध्ये वाढलेले आहे म्हणून. तिथे रामानंद स्वामी, त्यांच्याकडून त्यांना मग इच्छा झाली दीक्षा मंत्र घ्यावा आणि मग गुरु करावे, म्हणजे मग आपलं शिष्य होईल, मग आपल्याला स्वीकारतील. स्वतःसाठी नाही, मग लोकांपर्यंत पोहोचवू शकेल ज्ञान म्हणून. रामानंदांचे शिष्य त्यांना पोहोचूच नव्हते त्यांच्यापर्यंत. काही केले, किती प्रयत्न केले, मग पोहोचूच नाही द्यायचे त्यांच्यापर्यंत. प्रार्थना करायला रामानंद स्वामी स्वतः सज्जन अर्थातच होते. शेवटी कबीरांनी युक्ती केली, स्वतः तसेही ब्रह्ममुहूर्तात उठायचे पहाटेच्या वेळी. जसे रामानंद स्वामी गंगा काशी क्षेत्रात वाराणसीला गंगेत स्नान पहाटे करायला, सूर्योदयापूर्वी स्नान करायला धावण्याची अंधाराची वेळ त्यावेळी असते. हे लक्षात आलं कबीरांच्या. ते जे गेले ते चुपचाप मागे गेले आणि थोडस अलीकडे लपून बसले. त्यांच्या बिलकुल रस्त्यात मध्येच दिसणार नाही असे लपून बसले. पण म्हणजे आंघोळ करून जस्ट परत येणं, आपल्या आश्रमाकडे परत येणार, तर एकदम लात लागली त्यांना, पाय लागला. रामानंद, अरे कोणाला लात लागली, कोणाला, कारण सज्जन होते. तर एकदम धाका देऊन जोरदारात हसून नाचायला लागले कबीरजी. कसा प्रसाद मिळाला, चरण स्पर्शही मिळाला आणि राम नामही मिळाला गुरुकडून. बस धमाधम सगळीकडे प्रसिद्ध केलं. मग रामानंद स्वामी माझे गुरु आहे, राम नाम दिला, चरण स्पर्शासहित दिलं. डोकं ठेवलं होतं खालून, डोकं चरण स्पर्श आणि मंत्र दीक्षा तुम्हाला तरी मिळाली का असं नाव तुमच्या गुरुकडून, की चरणाला डोकं लावून त्यांच्या तोंडून मिळालं राम. अशी होती. मग तिथपासून पुढे त्यांच्या काही लोक स्वीकार करायला लागले. एनिवे, डिटूर झाला. तर ते सगळं सांगून झालं. तर सुर असुर वगैरे. इथे म्हणतो महात्मा नसतो माम, तू म्हणजे बट, परंतु, जसं म्हणतो संस्कृतमध्ये. हे सगळे आहेत असुर. दिस इज सेट इन गुडनेस. त्याच्यामुळे महात्मा जे असतात ते बेसिकली अलाइन जे आहे, जी ईश्वराची सृष्टी जशी बनवली आहे त्याच्यासोबत त्याला साथ देणारे जे आहे ते महात्मा. त्याचं वर्धन करणारे जे आहे, सपोर्ट करणारे जे आहे. जसे कृष्णाने करंगळीवर गोवर्धन उचलून धरला होता, 8 वर्षाचा मुलगा, म्हणून 8-9 वर्षाचा, ते थकून जात असेल म्हणून ते सगळे आपल्या काढ्या लावून दिलं, तर बिचारा दुखेल उसको उठाओ, उसको भी मदत करो. आपल्या काठ्या लावून होते गुराखी सगळे. म्हणजे ठीक आहे, इट्स ओके, नाही तू असं करणं, तू नाही तर ब्रेक घ्या, आता ही पुष्कळ वेळ झाला, आम्ही धरून ठेवतो. सगळे चारही बाजूने धरून ठेवला काठ्याने. नाही म्हणजे ब्रेक वगैरे नको मला.
नाही घेणं तू थोडस नख हलवायला लागलं तर धड खाली यायला लागलं तर गोवर्धन पर्वत सगळ्यांनी धरलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बाबा, तू धर, तुला इथे जाणून देतो तुझ्या कच्चा चिवडा जे काय जसं लागेल तसं गोपालकाला वरा तिथे. तस धरून तर त्यांनीच ठेवलाय. अतो धर्म आणि धारयान विष्णू पुराणात येतात. हे त्यांनी धरून ठेवला म्हणून आहे. वराह अवतारात त्यांनी धरून जसं ठेवलं, त्या विष्णूंनी सृष्टी धारण करून ठेवली. हा त्याचा धर्म आहे, हा त्याचा स्वभाव आहे, सगळ्यांना धरून ठेवणारा आहे तो. तर त्याच्यासोबत आपल्या काड्याला ते महात्मा याने होणार काही नाही, पण मला त्याच्यामध्ये खारुताई निघते, रेती टाकली त्या रामाच्या पुलामध्ये म्हणून एकदम काम झालं. मोठमोठाले वानर जाऊ शकले कारण तिने रेती टाकली. कोणती रेती कुठे कण गळून पडला दिसलाही नाही, पण तिने साथ दिला. त्या रामाच्या मांडीवर पोहोचली. सर हनुमानाला नाही बसायला मिळालं रामाच्या मांडीवर, खारुताई पोचून गेली. तर मला आठवत नाही ती कथा सांगितली, रोमांचकारी आहे. ते हनुमंताला कसं हनुमानाच्या शेपटीवर कदाचित सांगितली ती, मला असं आठवत आहे. हनुमानाच्या शेपटीवर रामाने पाय ठेवला. या प्रसंगाला धरून ती नसेल सांगितली तर सांगेल कधी, बहुतेक मला असं वाटतं सांगितली आहे. तर बस महात्मा तेच जे अलाइंड आहे न, सर्व धर्मान परित्यज्य माम एक शरणम व्रज. सगळं सोड, मला शरणी म्हणजे घुटणे टेक, डोकं फोड, नाक रगड, रक्तबंब खूप पिंगा घाल, गडगड गडगड कर, असं काही नाही. शरण अलाइन हो. अरे हे सगळं बनवून ठेवलं बरोबर. लॉज ऑफ नेचर जे आहे, फंडामेंटल्स जे आहे त्यासोबत अलाइन हो, सपोर्ट कर. तुझ्याच्याने जेवढं होते तेवढा सुंदर बनव स्वप्न. हे स्वप्न आहे तसंही सगळं त्याचा हे सौंदर्यवर्धन कर. अजून खराब नको करू, लोकांचं मन तोडून कसंही बोलून. मनसा वाचा कर्मणा, मनाचे विचार, वाणीचा उच्चार आणि शरीराचा आचार, या तिन्हींनी सुंदर 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 बनव. खराब 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 नको बनव. तू तळाका धूमधडाका करून कसंही. बस दॅट इज शरणागती, अलाइनिंग. त्यांनी ऑलरेडी स्वच्छ आणि सुंदर प्रकृती व्यवस्था सगळी बनवून ठेवली आहे. ती खराब न करणं, शक्य असेल तर सुंदर करणं. तर ते जे करतात ते महात्मा, आपण सगळेच महात्मा होऊ शकतो इथं, जे बुद्धीत प्रकाश पडला तर. महात्मानस्तु माम पार्थ, माम म्हणजे मला, माझ्या, पार्थ म्हणजे पृथ्वी प्रतापुत्र कुंतीपुत्र अर्जुन. महात्मा जे असतात ते मला माझ्या दैवीम प्रकृतीम आश्रित. दैवी म्हणजे डिवाइन, स्पिरिच्युअल. आणि ते नुसते हे पदार्थांमध्ये फसलेले नसतात. पदार्थांमध्ये नुसते खाण्याचे नाही, मटेरियल मॅटरमध्ये नाही, ऑब्जेक्ट्समध्ये, गोष्टी वस्तूंमध्ये फसलेले नसतात. त्याच्या मागे जो आशय आहे त्याच्या आश्रित असतात. श्रीकृष्णाने करंगळी जिथं नखाचे धरलं तो पूर्ण स्वतः कृष्ण होता म्हणून धरलेलं होतं. नुसत्या बोटाने नव्हतं धरलं. नुसतं बोट ठेवलं असतं तर पडून नुसत्या यांच्या काठ्याने नव्हतं होत. तो पूर्ण कृष्ण जेव्हा होता म्हणून गोवर्धन उचलला गेला होता, ते लक्षात येणं. दैवी प्रकृती आश्रिता, माझी तो म्हणते, माझी ही जी स्पिरिच्युअल नेचर जे आहे, माझं एसेन्स जे आहे, माझा चांगुलपणा जो आहे, दिस वर्ल्ड इज सडन गुडनेस, त्याच्यासोबत अलाइन होऊन आश्रित होणं. ट्रस्टिंग इन, कोणाचा आश्रय जर असेल, आश्रमात जाताना विश्वास ठेवून जातो की इथे जाऊन काहीतरी शांती मिळेल. श्रम विलीन होतील. ते आश्रम, तिथे आश्रमात जातो म्हणजे खूप जाऊन काबाड कष्ट केले, नोकरी करायला लागते आहे आता, काही ना काही करणे, ते मोताज आहे यांचे आपण, असं नाही आहे. त्याचा जिथे जाऊन श्रम निर्वाणाला जातील, शांती मिळेल. तर आश्रत ये ना, ते म्हणतात आश्रम येऊन बस शांत, इथलं वातावरण बघ, पक्षी कसे आहेत, कसे वृक्ष वेली आहेत, सुंदर शांत वातावरण आहे, सात्विकता आहे.
पुण्यो गंध पृथिव्याम च तेजश्चास्मी विभावसो. गीतेतलंच वचन आहे. याचा परफ्यूम नाही आहे इथे. या आश्रमात पृथ्वीचा पुण्यगंध आहे. सडा टाकला झाडून किती सुंदर वास येतो. इकडे गवत लॉन मोव करतात अमेरिकेत, त्या गवतातून पृथ्वीचा गंध येतो. भारतात सडा टाकला पाणी त्यातून, त्या मातीतून पृथ्वीचा गंध येतो. शांती देणार आहे कारण सात्विक आहे, कारण सोर्स पासून आलेला आहे. पृथ्वीरूपी सोर्सला लागला, त्याच्या मुळातून आलेला आहे. आपल्या मुळातून जे भाव येतात ते सामर्थ्यवान असतात. मुळात ईश्वर आहे. 15व्या अध्यायात पुरुषोत्तम युगाची सुरुवातच होते. ऊर्ध्वमूलम अधः शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसि यस्य पर्णानि यस्त्वं वेद स वेदवित्. मूळ वर आहे, उलट टांगलेलं झाड आहे. वडाचं झाड खाली येते, मूळ खाली, फांद्या खाली येतात. मुळात ईश्वर आहे सगळ्यांच्या. तर स्वतःच म्हणतात, हे लक्षात ठेवून सगळ्यांसोबत व्यवहार करणं म्हणजे आश्रित राहणं त्याच्या. बस, खूप कठीण नाही आहे. खूप संस्कृत जाणण्याची आवश्यकता नाही आहे. खूपच पाठांतराची आवश्यकता नाही. सरळ मन ठेवून स्वीकार जर केला, जसं जे म्हणतात ॲज इट इज, यथार्थ जसं त्यांनी म्हटलं तशी जर स्वीकार केला तर सोपी आहे, साधी, सगळ्यांसाठी शक्य आहे. एकदम इस्त्री चुरगळलेल्या कपड्यावर इस्त्री फिरून जसे सगळ्या वळा चुरगळलेला स्वच्छ होऊन जातो, तसाच तसा कपडा. तसं गीता रूपी इस्त्री, स्त्रीलिंगीच आहे तसे गीता. गीता माता, गीता गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, अर्धमात्रा, चिदानंदा, तत्वार्थ, मुक्त गेहिनी, हिचे नाव आहे. भगवद्गीतेची 18 नाव, हे सगळे स्त्रीलिंगी आहे. अभिनंदन, कारण ही देणारी आहे. आई म्हटलंय, निस्वार्थपणे देणारी आहे. मातृत्व याच्यात सगळ्यांवर सांभाळणारी आईच्या मनात जसं भेदभाव नसतो मुलांच्या, तसे हिनी नाही म्हटलं की हे फक्त ब्राह्मणांसाठी आहे. देवानी नाही म्हटलं, गीतेने नाही म्हटलं हे फक्त संस्कृत येईल त्यांच्यासाठी आहे, हे श्रीमंतांसाठी आहे, हे मंदिरात जातील अनुष्ठान करतील त्यांच्यासाठी आहे, पहिले 12 वर्ष तप करून प्राणायाम करून आपलं पोट पाठीला सपाट करून येतील त्यांच्यासाठी आहे. कुठेच नाही म्हटलं, उलट म्हटलं गीतेने. सगळ्यांसाठी आहे म्हटलं. सगळ्यांसाठी आहे नाही, स्वतः जाते त्यांच्यापर्यंत. घर बसला येऊन राहिली आहे. कुठून ही ईश्वराची लीला, ही ईश्वराची किमया आहे. हे फक्त स्वीकार करायला. ईश्वराच्या कृपेची प्रतीक्षा नसते होत. केव्हा कृपा होईल, इतकं नक्की करेल आपल्याला कृपा, नक्की कृपा करेल. वाट पहा, होईल कृपा. नाही होणार ना, कधीच नाही होणार. अगदी पत्थर गेला की सांगतो, 100% गॅरंटीनी 100% सांगतो नाही होणार. ईश्वराची कृपा वाट पाहिली तर, कारण कृपा होतेच आहे. केव्हा तरी होईल असं होणं शक्यच नाही. ईश्वराच्या कृपेची तितिक्षा करतात, प्रतीक्षा नाही. म्हणजे इथे आहेत ईक्ष म्हणजे डोळ्यांनी बघणं. ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शन. 6व्या अध्यायात येतात. बघणं, डोळ्यांनी बघणं. अक्ष डोळे, ईक्ष डोळ्यांनी बघणं. तर तितिक्षा, प्रतीक्षा नाही. केव्हा तरी होईल, नंतर केव्हा तरी येईल असं नाही. त्यात इथे आहे आता कृपा, ईश्वराच्या कृपेची तितिक्षा, नाट प्रतीक्षा आहेच. हे अटल सत्य आत्ता होते आहे. देश काल पात्र या 3 धरून प्रगट किती, लक्षात किती येईल हे त्याच्यावर डिपेंड करते. पात्र कसं आहे आपलं, दूधवाला येऊन उभा आहे, ते एकही भांड स्वच्छ नाही, कशात घेऊ? थांबून राहिला, वाट पाहून राहिला, घंट्या वाजून राहिला, आवाज देऊन राहिला. त्याची वाट नाही पाहिजे. आपलं भांड साफ करायचं आहे, लवकर आपलं मनरूपी पात्र साफ करायचं आहे, तयार आहे करू. आणि याला तर गाय म्हटलंय, दूधवाला गायीजवळ दूध तसंच तयार आहे.
महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतीम आश्रित. हे आश्रित शब्दाचं समजण्यासाठी एवढा वेळ घेतो आहे मी, क्षमा. कसा भजन्त्य अनन्य मनसो, भजंती अन्य मनसो. मानस पूजा समजतं, मानस आराधना, मनाने आराधना. कारण तसंही कितीही देवळात बसलं असलं आणि चपलात चोरीला जाणार नाही, इकडे लक्ष असलं की कोण आले, ते होते का, त्यांनी तसं म्हटलं होतं का, त्यांना हे फोन केला का, तिथे जर असला देवळात उभे आहे पण फोन, हॅलो हा क्या, तर मनस. बाकी उलट त्याच्या व्यवहार किती घमासान युद्ध सुरू आहे भगवद्गीते, युद्ध कंप्लीट सतर्करण, 100% लक्ष देऊन युद्ध करावं लागेल. एका क्षणात मान कापला जाईल आणि पूर्ण पांडवांचं नेस्त नावत होतील अर्जुन जर ओढला तर. एक क्षणार्ध सुद्धा लक्ष इकडे तिकडे नको झालं. बाहेरून खूप प्रसंग सुरू आहे, पण आत मनात 8वा अध्याय आपला झाला तर अक्षर ब्रह्मयोग. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्ध च म्हणजे अँड, ते सुद्धा पण. दिस अँड युद्ध ही कर आणि माझा स्मरण ही कर. तस्मात् therefore सर्वेषु at all times, कालेषु माम श्रीकृष्ण माझा अनुस्मर कर. बॅकड्रॉप मध्ये, बॅकग्राऊंड मध्ये कधी आपला संबंध सुटू नको देऊ श्रीकृष्णासोबत. किती अपमान होत असला, किती नुकसान होत असलं, किती हार होत असली, किती त्रास होत असला, किती यातना होत असल्या, किती शरीर किंवा खूप प्रशंसा होते आहे, खूप स्तुती होते आहे, खूप मिळून राहिला आहे सगळीकडून, तो फिर बॅकड्रॉप वर, जसं माझ्या कॅमेरात दिसतं तर बॅकड्रॉप मध्ये मी दिसतोय, मी बोलतोय सगळं लक्षात, पण बॅकड्रॉप मध्ये काही जी तो पडदा दिसतो आहे, मोराच्या पिसांनी आठवण येते त्या मोर मुकुट वाले, मेरे तो गिरधर गोपाल दूसरा ना कोई, जाके सिर पर मोर मुकुट मेरे तो प्रभु सोई. बॅकड्रॉप मध्ये कधी मन पटलावरून अनुस्मर म्हणजे डोंट लेट हिम शिफ्ट अवे फ्रॉम देअर. गडबड होईल त्यावेळी. हे मनानेच होऊ शकते. समोर पूर्ण वेळ श्रीकृष्ण राहायला शक्य नाही, पण मनातच श्रीकृष्ण जाणार नाही हे शक्य आहे. प्रयत्नाने केलं. प्रयत्न अंती परमेश्वर. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. श्रीकृष्ण स्वतः अर्जुन म्हणतो माझ्याच्याने होते, शक्य नाही. आय डोंट थिंक दिस इज पॉसिबल. म्हणतो हो, इट इज पॉसिबल. 2 गोष्टी जर केल्या तर, अभ्यास जर केला म्हणजे प्रॅक्टिस जर केली, थोडा थोडा सतत प्रॅक्टिस जर केली, अरे विसरून गेली कृष्ण, ओ 2-3 तास झाले देवाची आठवणी झाले, नावही नाही केलं, चला श्रीकृष्ण काहीतरी त्याचं नाव घेऊ, किंवा त्याच्याबद्दल त्याचे चित्र पाहू, किंवा त्याचे बद्दल ऐकू, त्याच्याबद्दल वाचू, त्याच्याबद्दल बोलू, काहीतरी करून थोडं त्या प्रॅक्टिस जर केली. आणि वैराग्य, कचरापट्टीपासून थोडस सोडतं घेणं. बाकीचं जे आहे ते सगळं कचरापट्टी आहे ना. कृष्ण सुटून गेला, कृष्ण जेव्हा इथून जातो तेव्हा हा कचरापट्टी बसला इथे, बोलून जर आला, वॉंक 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 जे सुरू आहे, कचरा आहे. कृष्ण आहे त्यात, म्हणून तोपर्यंत आहे. तर सगळ्यात तिथून वैराग्य, मन हळूहळू काढून बघत राहणं, हसणं, नमस्कार करणं, यस सर, हो बाबा धन्यवाद, सगळं राम राम. इथे म्हणतं भजंती अनन्य मनसो ज्ञात्वा, ते मला जाणून घेतात, ज्ञाता त्यांच्या लक्षात येते, अनुभव होतो काय, भूत आदिम अव्ययम, की मीच सगळी सुरुवातीला आपण म्हणतो की हा आला कुठून बाळ, आय डोंट नो, विचारतं की नाही हे बाळाचा जन्म झाला, आधी कुठे होता, इथे एकदम कसा आला आता, हे एवढंच असं सगळं, मागच्या जन्मी असा होता तसा होता, जे काय, पण त्याच्या आधी कुठे होतं, सुरुवात कुठून झाली, आणि मेल्यावर गेला कुठे, हा त्याचा असं झाला, कुत्रा झाला, याची इच्छा होती खूप, सतत हाडं चघळत राहायचे, कुत्रा बनाला, जे जसा काही विचार, ज्याचे जे विचार असतात, संत बनलंय,
शेवटी नंतर कोण झालं, शेवटी कुठे जाईल, कोण होईल? आदी आणि अव्यय मी आहे, श्रीकृष्ण म्हणतोय समोर छाती ठोकून. कोणाचा? भूत, सगळ्या भूतांचा, सगळ्यांचा. नुसतं आता सध्या हा आकार घेतलाय म्हणून हा पुरुष वाटतोय. आणि ह्याला नाव रूपी स्टिकर लावून दिलं, लेबल लावून दिलं, याचं नाव हे. इथे तिने हा आकार घेतला म्हणून तशी दिसते, आणि हे लेबल लावून दिलं, हिचं नाव हे, त्याचं नाव ते, त्याचं नाव ते, त्याचं लेबल स्टिकर लावून आकार वेगळे घेतले. पण या सगळे आकार आणि लेबल्स, नाव आणि रूपच्या आधी मीच, हे सगळेच्या सगळे मी होतो. आणि हे लेबल फाटून जातील, आकार तुटून जाईल, त्याच्यानंतर सगळेच्या सगळे मीच आहे. लाट जी बनली, हीच लाट नाही, ती लाट, सगळ्या 10,000 करोडो लाटा बनायच्या आधी मीच होतो जलरूपाने. पाकाच्या पोटून राहिल्या, बनून तुटून राहिल्या, फुटून राहिल्या, त्याच्यानंतर मीच राहतोय. स्वप्न सुरू झालं होतं, त्याच्या आधी सगळे स्वप्नातले मीच होतो, स्वप्नद्रष्टा रूपाने. हे सगळं स्वप्न संपल्यानंतर गेले कुठे खोपडेत, ते मीच आहे आता. तसं ते सोन्याचं बिस्किट आणलं, दागिने बनवलंय, नाकातलं कानातलं बांगड्या, त्याच्या आधी सोनं मीच होतो. आता तुटलं, पिघळलं, दुसरं काय बनवलं, त्याच्यानंतरही मीच आहे सोना. हे लक्षात येते की अरे तोच आहे, तो सगळीकडे तोच आहे. कैवल्य उपनिषदात तिथं नर नारायण रूपी ऋषी, नर नारायण नावाचे ऋषी होते, जे कृष्ण अर्जुनाचा अवतार समजला जातात. ते नारायण ऋषी मी सांगितलेलं कैवल्य उपनिषद, त्यात अश्वालयन नावाचे ऋषी ब्रह्मापर्यंत पोहोचते. कदाचित मागच्या वर्षी ध्यानात मी हे बोललो होतो. ते जाऊन विचारतात की कशाने पूर्ण प्राप्ती कशाने आली, जे कसं असतं प्रगट होत. त्यात ब्रह्मदेव सांगतात त्याला की ज्या सगळ्यांमध्ये सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि, सगळ्यांमध्ये ज्या दिसायला लागेल, त्याचा अर्थ सगळ्यांच्या जाऊन जो दिसेल त्याच्या पाया पडण्याची जर आवश्यकता नाही, त्याच्या आतला जो आहे आशय तो देव आहे. गुंड्या आला तरी ची आवश्यकता नाही आहे. गाढ सतत जाऊन लाता मारत असेल तरी जाऊन त्याचे पाय चरण तीर्थ घेण्याची आवश्यकता नाही. व्यवहाराने संसार ठीक आहे, पण मनातून अनुस्मरा म्हटल्या म्हणून मनातून विसरणं पडा, मनातल्या मनात हसून द्यावं. तर कबीरांनी म्हटलं तर कीडी में तू नानो लागे, हाथी में तू मोटो क्यों, जल थल में तू ही विराजे, जंत भूत में तू ही तू, कैसो खेल रचो मेरे दाता, जहां देखू वहां तू ही तू. त्यामुळे मग किड्या मोगऱ्यांचे पूजा करायला लागले, हत्तीला घरात बसून खाऊ पिऊ घातले, तसं नाही केलं. ते सृष्टीची प्रकृतीची व्यवस्था जशी आहे जशाच तसं ते चालू ठेवलं, त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही केला. पण आतून विसरले नाही की तो त्यांना पॉवर करणारा तोच आहे, इंजिन तेच आहे, त्यात सगळ्यांचं तोच आहे. हे लक्षात येतं कोणाला? भजन्ति माम अनन्य मनसा, मनाने जे माझं भजन करतात. पण ते कोणाच्याने होते? आपल्याच्याने होत नाही, आमच्याच्याने होत नाही. किती प्रयत्न होत नाही, कारण स्वच्छ नाही आहे. म्हणून मग साधना, म्हणून त्याच्यासाठी ईश्वराचं नाव घेणं, गीता वाचणं, त्यांचा अभ्यास आणि वैराग्य सोडता घेणं, यांनी हळूहळू स्वच्छ व्हायला लागतात. दूधवाला उभा आहे, दूध टाकायचं आहे, भांड नाही आहे, तर मग काय कचरा जो आहे तो सोडावा लागेल की नाही. सिंक मध्ये भांड आहे ते साफ करायचं आहे, स्वयंपाकघरात त्यात भरलाय जे काय आहे भरून ठेवा, ते सोडावं लागेल की नाही. आज जे भरलाय ते वैराग्य करावं लागेल की त्याच्यापासून. तेही धरतो बाजूला दूध टाका म्हटलं तर खराब नाही, पागलात काढेल दूधवाला, वापस चालला जाईल. ते सोडावं लागेल आणि मग एक नुसतं नाही, एक दोनदा घासाला अभ्यास करावा लागेल ना, नीट सगळीकडून घासून पाणी टाकून अभ्यास आणि वैराग्य. तसं हे मन कचरा झालाय, कारण यात भरला तेच आहे, पूर्ण वेळ कचराच भरून पडणार. तर बाकी सगळं सोडावं लागेल आणि स्वच्छ ईश्वराच्या चिंतनाने, ईश्वराच्या मननाने, त्याच्या नावाने, स्मरणाने
स्वच्छ करा. गुरु धोबी शिष्य कपड़ा साबन सर्जनहार, सूरत शिला पे बैठ के निकले मैल अपार, सियावर रामचंद्र की जय. जो कोणी काही शिकवत असेल चांगलं त्यांना गुरुस्थानी मानून, जी कुठली प्रथम गुरु आईला म्हटलं, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. गुरु धोबी, आईवडिलांनी शक्यच नाही, कोणाच्याच आईवडिलांनी कधीच कोणालाच आजपर्यंत वाईट शिकवलं. अपवाद असू शकतात, म्हणतात रावणाच्या आईने त्याला शिकवलं होतं. पुलत्स्य ऋषी, त्याचे वडील होते ब्राह्मण, पण आईशी पटेना, कारण ती दैत्य कुळातली होती म्हणून सोडून गेली तपश्चर्याला वडील. आईनी वाढवलं, सिंगल मदर, आणि तिने सगळे आपले संस्कारच दिले. पण वाईट म्हणजे तिने आपली प्रवृत्ती जशी होती त्याच्याप्रमाणे शिकवलं त्याला. पण ब्रह्म तेजही होतं त्याच्यात, वडील ब्राह्मण होते, त्याच्यामुळे ब्राह्मण आणि क्षत्रिय दोन्हीच तेज होतं. दुसरा परशुराम अवतार तसा झाला होता. वडील ब्राह्मण, आई क्षत्रिय. तेजस्वी, त्याच्याही समोर कोणी टिकू नाही शकायचा. परशुराम समोर, रावणासमोरही कोणी टिकू नाही शकायचा. दोन बळ जेव्हा, बाहुबल आणि बुद्धिबळ, ब्राह्मणांचं बुद्धिबळ आणि क्षत्रियाचं बाहुबल, हे जेव्हा एकत्र झाले तर कठीण आहे मग त्याच्यानंतर त्याच्यासमोर टिकणं. पण इथे गोष्टी, गुरु धोबी शिष्य कपडा, मळलंय आपलं, साबण सर्जन, हा साबण तो स्वतः आहे, देव ईश्वर. सुरत शिला पर बैठ के, चिंतनाच्या दगडावर सतत सॉलिड चिंतन आणि ठोस मनला पक्का लावून, निकले मैल अपार, मग निघायला लागेल. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः, नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. 14वां श्लोक. वे दृढ़ निश्चय वाले भक्तजन निरंतर मेरे नाम और गुणों का कीर्तन करते हुए तथा मेरी प्राप्ति के लिए यत्न करते हुए और मुझको बार बार प्रणाम करते हुए सदा मेरे ध्यान में युक्त होकर अनन्य प्रेम से मेरी उपासना करते हैं. सततम, समजलं सततमचा शब्दाचा अर्थ ऑब्वियसली सत्य जे आहे ते, आता जे असत्याचं अस्तित्व म्हणतो तिथे येतं. तर सततम, आता हा जो क्षण आहे ते प्रत्येक क्षणानंतर क्षण आहे. जसं मी म्हटलं तर ध्यानाच्या नंतर ज्ञानेश्वर माऊलींचं देवाची द्वारी उभा क्षणभरी, तिथे बसला तिथे उभा राहा नाही म्हटलं. जिथे कुठे आहे तिथे देवाच्या द्वारी आहे ना आपण, जिथे कुठे आहे तिथे देवाच्या द्वारीच आहे. सतत क्षण आहे. तर सततम, मोमेंट आफ्टर मोमेंट आफ्टर मोमेंट प्रयत्न करायला हवा. एकदम नाही म्हटलं त्याने की व्हायला हवा, आता होईल, होतो, व्हायला लागेल हळूहळू. या जन्मात नाही आवडत तर पुढच्या जन्मात होईल. त्याचे सत्यम ते प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यती, प्रतिज्ञा केली आहे देवानी, देवाची शपथ खाल्ली आहे गीतेत की माझ्या भक्ती मार्गात चालणाऱ्याला मी नाश नाही होऊ देणार. एक्झॅक्ट अकाउंटिंग त्या ओढीच्या तेवढं त्याला वापस देईल पुढच्या जन्मात, तिथून सुरुवात होईल जिथून घसरली होती. पाय स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भया. दुसऱ्या अध्यायात सुरुवातीला सांग, थोडा जरी प्रयत्न करशील या मार्गावर, स्वअल्प, थोडा जरी, तरी मोठ्यातले मोठ्या इनसिक्युरिटी पासून रक्षा. ऐन वेळेवर जेव्हा आवश्यक तेव्हा तुला लक्षात येईल, धैर्य येईल, सामर्थ्य येईल, नक्की सांभाळायला जाशील, घसरणार नाही. थोडाही प्रयत्न सुरू केला तर थोडा जरी, एक कृष्णाचेच वचन या गीतेतलेच आहेत. तर डिस्करेज नको व्हायला, आपल्याच्याने नाही होत नको म्हणायला. मनुष्य आहे, आपल्याच्याने कसं नाही होत, आपल्याच्याने नाही झालं तर कोणाच्याने शक्य नाही, आज पण झालं नसतं. ज्या कोणी ईश्वर प्राप्त केला इथे मनुष्य रूपात आले ते, एकदम जन्मल्याबरोबर एखादं कोणी अवतारी असेल वेगळी गोष्ट आहे, पण एकदम आल्या भजन करायला नाही लागले, जन्मल्याबरोबर देव करायला नाही लागले, हळूहळू होऊ शकतं. एनकरेजिंग आहे गीता, पॉझिटिव्ह सेटिंग मध्ये आहे. गीतेमध्ये माझ्या इतक्या वर्षापासून एक कुठेच नेगेटिव्हिटी नाही दिसली,
नकारात्मक की अरे असं नाही तसं नाही, तू काय, सगळ्यांना घेऊन चालणारी आहे, इन्क्लुसिव्ह आहे. जो जिथे आहे तो तिथून प्रवास करू शकतो, आपली प्रगती. गीता रिचेस अस वेअर वी आर. आपल्याकडून अपेक्षा नाही की तुम्ही एवढं करा, असं करा, मग होईल म्हणून. फक्त विश्वासाची अपेक्षा आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम, 4थ्या अध्याय 34वा श्लोक. तत्पर संयतेंद्रिय. थोडी श्रद्धा, थोडस ओपन माइंड. श्रद्धा म्हणजे खूपच धार्मिक आहे, खूपच धार्मिक आहे, बिलिव्हर्स आहे देअर. नो, ओपन माइंड. दॅट्स ऑल ही वॉन्ट्स. एवढंच म्हणते, ओपन माइंड घेणे शक्य आहे, मे बी पॉसिबल, लेट मी ट्राय. तेवढी जर ओपन माइंड घेऊन झाला तर मग पहा कुठे जाते पुढे. एक पाडल मारून तर पहा, तर म्हणते बायकोवर बघून याने काय होणार आहे, मारून तर पहा थोडस, अरे हो यार थोडस समोर गेलं, अच्छा मग आता दुसरं मारून पहा, अरे हो मग खरंच समोर चाललो आहे. खूप कठीण होतं सुरुवातीचं, जोरात मारावं लागत होतं, पण तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 10 झाल्या तर पाडेल नाही मारले तरी चालते सायकल. मन वळायला लागेल. तामसिकतेकडून राजसिकतेकडे येईल, राजसिकतेकडून सात्विकतेकडे येईल. सत्वात स्थित झालं तर शुद्ध सत्व येईल आणि गुणातीत सत्वही सुटेल. सत्व रजस्तमसचं. गुणानेतानतीत्यैत्रीन देही देह समुद्भवान. 14व्या अध्यायात श्लोक. गुणत्रय विभाग. जन्म मृत्यू जरा दुःखैर्विमुक्तो अमृतम विष्णुते. मग हे नाटक सुटणार. जन्म, मृत्यू, म्हातारपण, दुःख, दोष आणि अमृतत्वाला प्राप्त होशील, अमरतेला, माझ्या स्वरूपात, मदभाव. मम साधर्म्य मागता. सुरुवातीला तो म्हणतो 14व्या अध्यायाच्या, माझ्यासारखं होऊन जाशील, माझ्या सोबत राहशील. सुरुवात करायला विकटून तरी ही सुरुवात खूप सुंदर झालेली आहे, बेस्ट सुरुवात झाली आहे माझ्या मते. गीतेला जर स्वीकार केला तर, गीतेपासून, गीतेचं खूपच स्वतः त्यांनी महत्व सांगितलं. गीता में हृदयम पार्थ, गीता में परमो गुरु, गीता में अति ज्ञान उग्रम. हे माझं सगळ्यात मुख्य ज्ञान. एवढे अवतार लिहिलं झाले म्हणतात, 120-125 वर्ष राहिला पृथ्वीवर, आणि आता म्हणतो की माझं मेन जे सांगायचं होतं त्या गीतेत सांगितलेलं आहे. उग्र ज्ञान आहे, म्हणजे कोळून इंटेन्स आहे, सार आहे. माझं हृदय जिंकायचं असेल कोणाला तर गीता मे हृदय पार्थ, गीतेप्रमाणे जिचं जीवन होईल तिने माझे हृदय जिंकलं. ती माझी प्रेयसी, ती माझ्या सखींमध्ये गिनल्या गेली. मी तिचा प्रियकर, प्रियतम श्रीकृष्ण. एवढी मोठी उपलब्धी आहे. त्याचं हृदय मिळालं, गीता मिळाली त्याच्याच शब्दांमध्ये. वेदव्यासाने सांगितलं, ज्यांनी एवढं काय केलेलं, ब्रह्मसूत्र लिहिलंय, आता तो ब्रह्म जिज्ञासा, भागवत सगळं वेद 4 संकलन केलं, लिहिले नाही त्यांनी. चांगलं गीता सुगीता कर्तव्य किमन्य शास्त्र विस्तार आहे. एवढा शास्त्र विस्तार का करशील बाबा, संपूर्ण जीवन संपून जायला समजणार नाही, मरून जाशील. या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मा विनिस्मृता. अनायास निघाली, सहजतेने निघून गेली. त्याचा खूपच एकदम त्याचा जीव कळवळून आला आपल्या मित्राला पाहून रडताना, आपल्या भक्ताला पाहून, आपल्या मित्राला पाहून. आणि अजून त्यांनी शिष्यस्तेहम शाधिमान त्वां प्रपन्न, अर्जुनाने म्हटलं दुसऱ्या अध्यायात, मी आता तुझं नुसतं भक्त मित्र नाही, मी तुझा शिष्यही आहे. तर त्याचं हृदय एकदम पिघळलं कृष्णाचं, विनिस्मृत, सहज घळघळ निघून गेला त्याच्या तोंडून. स्वयं पद्मनाभस्य. तर ते का नाही होणार, विश्वास ठेवायला अवश्य होतो. देव असेल तर कसा नाही होणार, जरूर होईल. थोडा प्रयत्न आपल्याकडून करायला. लहान मुलगी सायकल शिकते तर मोस्टली वडिलांनी धरलेलं असतं. आठवण पहा लहानपणी सायकल शिकताना, एवढा मोठा माणूस समोर धरून ठेवून पूर्ण पडू नाही देत, बिलकुल पडू नाही देत. जोपर्यंत तिला येत नाही चालतं, पण जितके वेळा तितके वेळा. तशी आहे ना तू, तुझ्या मागे आहे ना कृष्ण, पक्का धरून ठेवलेला, पडू नाही देणार. पडू दिलं तरी तो पटकन उचलून दिलं, अजून प्रेम करेल. मोहिनी पडली समजा लहानपणी सायकल, तर मग पटकन अजून उचलून, अजून जवळ घ्यायचं,
मग ते तर मस्त मोठं बक्षीस मिळालं. अजून जवळ घेऊन, अजून मांडीवर बसून, अजून गोड बोलून, अजून खाऊ देऊन, अजून मला पटकन, मग तर अजून प्रेम मिळते आपल्या बाबांचा. पडली तरी, तर नाही पडली तरी व्यवस्थित, कारण हे शिकायला मिळेल, धरून ठेवलाय म्हणून. आणि पडली तरी मजेत, कारण मला अजून चिपकायला मिळेल माझ्या पित्याला, परमपित्याला. भीती कष्टी अभयम सत्तसांची गीतेत म्हटलं 16व्या अध्याय पहिल्या अध्याय सुरुवात, बिंदास हो ना, बिंदास, उचल उचल बाणला, धडाधड सोडत जा. महामनुस्मर युद्धच्या, जे बोलते मग पुढे, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. दुसऱ्या अध्यायात तो म्हणतो की अरे मेला तरी पुण्य लोकाला जायचे, कारण तू धर्माच्या रक्षणासाठी, स्वार्थासाठी नाही लढत आहे. आणि जगला तर हे राज्य तुला मिळेल. दोन्ही हातात लाडू, नुकसान नाही आहे या मार्गावर अजिबात. म्हणून प्रयत्न करून पहावा. सततम कीर्तयंतो माम नमस्यंत. असे आहेत अनेक, इथे या श्लोकात म्हणत आहे, जे दृढ झाले आहे, पक्के झाले आहे, ज्यांचा निश्चय झाला, दृढ व्रता. हे जे मी तुम्हाला खूप पटवण्याचा प्रयत्न करायला, असं एक स्टेज आली आहे बऱ्याच लोकांची, अनेकांची, की ते पटले आहे, पक्के झाले आहे. नमस्यंतश्च माम, असं श्रीकृष्ण, मी नाही म्हणत आहे, श्रीकृष्ण या गीतेत म्हणतात, मी माझं नाही सांगत आहे. नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. मग नित्ययुक्त उपासते, उपासना भक्ती अशी एवढी नाही फक्त की देवघरात गेला, एका खोलीत देव ठेवला, तेवढा जाऊन आरती उदबत्ती लावून श्रीकृष्णाच्या किंवा त्याच्या भक्तांच्या परिभाषेत अशी नाही आहे. नित्ययुक्त तीच भक्ती. नित्य म्हणजे सतत, युक्त म्हणजे कनेक्टेड, ऑलवेज कनेक्टेड, कॉन्स्टंटली अपडेटेड. जे कुठलं कार्य करत आहे, सर्जरी करत असेल, इंजिनिअरिंग डिझाईन सुरू असेल, किंवा मोठी कंपनी चालवत असेल, किंवा घरी बसून माळ्यासोबत बोलत असेल, जे कुठलं कार्य असेल, नुसतेच इतर नाही, आपल्याही लोकांसोबत, आपल्याही मनाही सोबत, आपल्या मनाशी वार्तालापाच्या वेळी त्याला समजून सांगण्याचं की तुझ्यामध्ये वास्तविक ईश्वर आहे, तू की एवढी मोठी संधी सोडून कशाच्या मागे तुकडे जमा करून आला, स्वतःच्या मनाला समजून सांगणं. एवढा मोठा तुला गोड पाण्याचा समुद्र उपलब्ध आहे, काही थेंब थेंब वाटी वाटी भरून स्वतःजवळ ठेवून आला, जे अंगणात आहे. तर नित्ययुक्त, ऑलवेज कनेक्टेड, जो कुठला व्यवहार असेल, मनाने जो शब्द बोलला जात असेल, तोंडाने जो शब्द बोलला जात असेल, मनात जो विचार असेल, आणि मुख्य म्हणजे आचरण, बिहेवियर. मुख्य लक्षण काय, बिहेवियर काय, कसं आहे, कोण खरोखर किती भक्त आहे, कोणाला देव खरोखर किती प्रिय आहे, की नुसतं ड्रामा नाटक सुरू आहे, त्याचं ताबडतोब लक्षण आहे की यांचे लोकांसोबत कसं बघून आलंय. जास्तीत जास्त ज्यांच्या सोबत राहा लागताय वेळ, त्यांच्यासोबत कसं वागताय, तिथून सुरुवात व्हावी. समजा मी 24 तासापैकी 23 तास एका कुठल्या व्यक्तीसोबत राहते आहे, त्याच्यासोबत कशी वागते आहे, माझ्यासोबत जी 24ही तास राहते तिच्यासोबत मी कसा वागतो, तिला मी कोणते शब्द वापरतो, तिच्याबद्दल माझ्या मनात काय विचार आहे, तिच्याप्रती माझे आचरण काय, हे लक्षणं जर नाही सुधारले, बदलले, तर मग आपण नाही सुधारलो. बिहेवियरल ट्रान्सफॉर्मेशन नाही झालं तर गीतेला काही अर्थ नाही. गाढवासमोर वाचली गीता आणि ढ्याची रातचा गोंधळ बराच होता. उलट्या घागरेवर पाणी, पालत्या घागरेवर तसं. आचरणात बदल व्हायला हवा, होतो, याला चान्स जर दिला तर, मनात जाऊ दिलं तर. नित्ययुक्त म्हणजे कनेक्टेड राहणं, की सगळ्यांमध्ये देवाचा अंश बघू शकणं, विचार करू शकणं, कसंही वागत असले तरी. म्हणजे त्यांना सूटसाट देणं नाही, व्यवहार ज्यांनी जे करणं ते आवश्यक आहे, पण आतून मन खराब न होऊ देणं. थापड मारायला लागले तर मारू देणं, चोराला तर बघायला लागणं, फिर कोण वाईट नजरेने पाहत असेल त्याची रक्षा करायला लागेल तर करून घेणं. देव आहे म्हणून घे, तुला जे पाहिजे ते कर, नाही. कुठे नाही म्हटलं गीतेत, ते कुठल्याच शास्त्रात नाही म्हटलं.
व्यवहार आणि संसार व्यवहार पण आतून आपलं जे विचार आहे त्याच्याबद्दल. तर शेवटचा श्लोक करू आणि आहे थोडा वेळ तर आहे अजून. ओके. ज्ञान यज्ञेन च अपि अन्ये यजन्तो माम उपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. 15वां श्लोक. दूसरे ज्ञान योगी मुझ निर्गुण निराकार ब्रह्म का ज्ञान यज्ञ के द्वारा अभिन्न भाव से पूजन करते हुए भी मेरी उपासना करते हैं, और कोई बहुत प्रकार से स्थित मुझ विराट स्वरूप परमेश्वर की पृथक भाव से उपासना करते हैं. मग हे दैवी प्रकृतीवाल्यांचं वर्णन सांगतात. कोणी माझं भजन करतात, कीर्तन करतात, कोणी मला सतत युक्त असतात, कनेक्टेड असतात, खूप खूप ढोलक वाजवत नसले, खूप भेसूर कसेही आवाजात धम व लाऊडस्पीकरला म्हणत नसले गाणे, खूपच काही वाटत नाही, खूप फेऱ्या पिंगा करत नसले तरी पण ते आतून बरेचशे आतून कनेक्टेड राहतात. नित्ययुक्त उपासते. कोणी वरून काही दिसत नसलं तरी मनात सुरू असतात, तसेही असतात. तसं तो इथे म्हणतो अजून कोणी ज्ञान योगी, ज्ञान मार्गाने जाणारे निर्गुण निराकाराची साधना करून. निर्गुण निराकार म्हणजे कोण? ब्रह्म साधना, तर ब्राह्मी चेतना, ब्रह्म भावना. जसं मी स्वप्न बघतो, स्वप्नद्रष्टा आहे आणि 2 वाजता स्वप्न सुरू झालं, 3 वाजता स्वप्न संपलं माझ्या रात्रीच्या वेळी, आणि त्या 1 तासामध्ये माझ्या स्वप्नात 105 लोक आले. 5 चांगले होते, 100 खराब होते समजा, आणि यांना पांडव होतं म्हटलं, यांना कौरव म्हटलं होतं. पण नुसतेच 105 नव्हते, होई असंख्य हत्ती होते, घोडे होते, नुसते प्राणी होते असंही नाही, तलवारी होत्या, भाले होते, तसंही नुसतं नाही, जमीन होती, पहाड होते, पक्षी होते, माकड होतं, तेही रथ होते, अजून काही काही होतं खूप. 1 तासात काय 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 नाही पाहून घेतलं मी स्वप्नामध्ये समजा. असं आलं नाही मला अजून आजपर्यंत, पण मी त्या स्वप्नदृष्ट्याचं वर्णन करतो म्हणून. तर निर्गुण निराकार कोण आहे? त्याची उपासना करतात. म्हणजे कोणाची उपासना करतात? जे ज्ञानी असतात, जे म्हणतात की न तर निराकारच आहे, निर्गुणच आहे. ते कोणाबद्दल बोलतात आहे? तर मी स्वप्नद्रष्टा तर सगुण साकार आहे. मी इथं बसला, मी झोपतो, मी आडवा होतो, माझे डोळे बंद होतात, मग मला झोप येते, आणि मग माझ्या मस्तिष्कात, डोक्यामध्ये कुठून तरी काहीतरी मसाला येतो, स्वप्न उभं होतं, आणि मग ते स्वप्न संपतं, आणि मग उठतो मी एकदम, मग दात घासतो, चहा पितो, जे काय करत असतो. तर तो तर सगुण साकार आहे. मग कसं सगळं निर्माण झालं? मी जे झोपलो होतो ते मी स्वतःच्या डोक्यात स्क्रूड्रायव्हरनी घुसवून आणि मग ठोकपीट करून एक एक रथ बनवला. आता घासून घासून तलवार चमकवली, आणि आता बाण नीट पाहून बाण याच्यात भरले, असं मी नव्हतो करत. तो सगुण साकार माणूस स्वतः जाऊन स्वतःचं स्वप्न नव्हता बनवत. समुद्र येऊन एक लाटीला नाही आता हिला चांगलं चिकणीचं पडून तो थोडी अजून वर बनवतो. समुद्रातच आहे सगळ्या लाटा, पण तो जाऊन एकेकीला बनवून अच्छा चल तुझे आता 3 मिनिटं झाले, चल संप आता, बंद हो. समुद्र नाही करत आहे ते. भगवद्गीतेत तो म्हणतो मी नाही करत. नमाम कर्माणि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा. मला फरक नाही पडत की मी बनवत नाही, माझा काही संबंध नाही याच्याशी. मग कोणाचा संबंध? मग तू बाजूला हट, दुसरा देव कोण आहे? तो ज्याचा संबंध असेल त्याला समोर. तेव्हा तो मीच आहे. अरे हटतच नाही, तो मी नाही आणि तोही मीच आहे, असं कसं? गीतेमध्ये तो स्वतःबद्दल स्वतः म्हणूनही म्हणतो, दुसरं तिष्ठन्तम परमेश्वरम, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन. देव सगळं बनवून राहिलाय. त्याच्या शरणात त्वमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. तू त्याच्या शरण जा. तो कोण आहे मग? आणि इकडे मग स्वतःबद्दलही म्हणतात तो मीच आहे म्हणतं. मग कसं? तर मी जसं माझ्या स्वप्नात स्वतः स्वप्न नाही बनवलंय, पण स्वप्न तर माझेच आहे. स्वप्न माझ्यातच आहे. स्वप्न माझ्यामुळेच माझी शक्ती आहे. माझ्यामध्ये स्वप्न बघण्याची क्षमता आहे. जशी बोलण्याची क्षमता आहे, बघण्याची क्षमता आहे, ऐकण्याची क्षमता आहे, नाच गाण्याची, उड्या मारण्याची, धावण्याची क्षमता आहे जी कुठली, तशी एक क्षमता आहे, विचित्र आहे, विलक्षण आहे रादर.
जी पूर्ण स्वतः सृष्टी बनवू शकते, कम्प्लीट सृष्टी बनवू शकते, एकदम फर्स्ट क्लास जशीच्या तशी एक्झॅक्ट बनवू शकते. प्रतिसृष्टी म्हणतात तिला. ती कोणती? स्वप्नातली. ती जी माझी क्षमता आहे स्वप्न बघण्याची, ती त्याने त्याच्याद्वारे ती माझी क्षमता आहे, ती मी नाही आहे. पूर्णच्या पूर्ण तेवढाच मी नाही आहे थोडक्यात. हे खूप सुंदर, हे राजविद्या, राजगुह्य योग आहे ना हा सिक्रेट. एक समजलं तर खूप मोठं काम झालं या आयुष्यात. हा एक मुद्दा जर नीट समजला, पक्का स्पष्ट जर कळलं, तर हे जीवन अर्ध्यापेक्षा जास्ती सार्थक झालं. 90% सार्थक झालं इथपर्यंत. उरलेलं सगळ्यात महत्वाचं 10% आहे, मग हे देवात मन लागणं. पण ज्ञान पक्क जर स्पष्ट झालं तर माझी स्वप्न बघण्याची शक्ती, मी शक्तिमान आहे आणि माझी शक्ती आहे. इकडे लटकून नाही राहिली शक्ती इकडे तिकडे कुठून तरी आणली डब्यात. अरे झोपायचं आहे, चला स्वप्न पाहायचं आहे, हे ते कानात घुसवली. आता स्वप्न पाहता येईल. काहीतरी प्लग करून दिलं झोपताना, आता स्वप्न पाहता. नाही, मी जेव्हा आहे, जिथे जसं आहे तिथे माझ्या शक्त्या सगळ्या माझ्यासोबत आहे. किती शक्ती आहे माझ्याजवळ की तू म्हणशील कशाची नाही आहे. बोलण्याची आहे, चालण्याची आहे, बघण्याची आहे. एवढं काय, स्वप्न बघण्याची पण आहे शक्ती. मी हातोडी, स्क्रूड्रायव्हर, पिंचेसनी इतकं चांगलं नाही बनवू शकत काही, डिपेंडिंग ऑन माय स्किल. ते स्वयंपाक इतका चांगला नाही बनवू शकत. पोळ्या, नान, तंदुरी जे काय बनवतो जेवढं असेल तसं, पण सगळे पदार्थ येतात. पण स्वप्नात मी सगळे पदार्थ बनवू शकतो, मला सगळे येतात. जे रॅन्डमली येईल ते बनवून टाकला आणि सगळे म्हणतो बापरे याचा तर कधी नाही खायला. स्वप्नात मी काहीही करू शकतो, इन अदर वर्ड्स, राईट. हा सगळ्यांचा अनुभव आहे, तुमचाही अनुभव. काहीच्या काही, कुठलं शक्यच नाही ते But that's just my one power, स्वप्न बनवण्याची. पण that's the most wonderful ability. सगळ्यात विलक्षण शक्ती की असं कसं होते, कुठून येते. एकही वस्तू नाही आहे, रेती नाही आहे, सिमेंट नाही आहे, काहीच नाही आहे, घेरू नाही आहे, निळी नाही आहे, निळं घर आणि गुलाबी घर नाही, जयपूर बना दिया म्हणजे पिंक सिटी. सगळं हे कुठून कसं होतंय याचा विचार करा. ह्या शक्तिमत मध्ये ही शक्ती कशी कुठून आली, कुठून आली, जिथून आली तिथून आली आहे, हे खरं आहे. त्यावेळा ते अगदी खरं वाटतंय, 100% पेक्षा जास्ती खरं वाटतंय स्वप्न. काही प्रश्नच नाही. त्यावेळी स्वप्न जर बघताय त्याला शक्यच नाही कोणी सांगू शकणार उठवल्याशिवाय. नाही तो उठला नाही, झोपलाय. जसे आपण सध्या जागे नाही झालो, जागृत नाहीये, सुषुप्त अवस्थेत. ते खरं वाटतंय. जोपर्यंत स्वप्नामध्ये खरं वाटत होतं अगदी 100%, तसं हे खरं वाटते आहे 100%. जसं माझ्या स्वप्न बघण्याच्या शक्तीने मी स्वप्न बनवून ते विलक्षण, तसं तो स्वप्न बघणारा अतिसमर्थ आहे, महासमर्थ आहे, सर्वसमर्थ आहे. त्याच्यामुळे त्याच्या स्वप्नसृष्टीचं तो अत्यंत विलक्षण स्वरूप, हे प्रकृती, हे नुसतंच खरं वाटते नाही, पण कमालीच आहे. बापरे बाप. जोपर्यंत मी माझ्या स्वतःच्या स्वप्नात होतो 2 ते 3, तोपर्यंत स्वतःलाच वाटत होतं माझं नुकसान झालं, माझा फायदा झाला, माझी निंदा झाली, माझी स्तुती झाली, माझं जीत झाली, माझा पराजय झाला, मला असं म्हणलं, मला तसं म्हणलं. हे स्वप्नात सगळं खरं वाटत होतं. तसं इथे जसं आता खरं वाटतंय सगळं तसं. पण जेव्हा जाग आली, त्या सगळ्याच्या सगळं कुठे गेलं? जिथून आलो तिथेच गेला. माझ्यातून आलो तर माझ्यातच गेला. तर ती एक विशेष माझी क्षमता होती, ज्याने मी हे सगळं निर्माण केलं होतं. तशा ईश्वराची विशेष क्षमता आहे, सगळ्यात विलक्षण शक्ती, जिने ही सृष्टी निर्माण केली आहे. तिचं नाव ब्रह्म. ब्रह्मा नाही, ब्रह्मदेव 4 तोंड असलेला ब्रह्मादेव नाही. ब्रह्माजी ज्याला म्हणतात किंवा ब्रह्मानी असं म्हटलं तो नाही. तर व्यक्ती आहे, ब्रह्म शक्ती, ब्रह्म साक्षात्कार, ब्रह्म भावना, ब्रह्म चेतना. त्याची जी साधना करतात ते निर्गुण निराकाराची करणारे. म्हणजे कसं निर्गुण निराकार का बरं? कारण की ते शक्तीने आकार नाही घेतला. हे खूपच सूक्ष्म आहे. ही समज खूप सूक्ष्म आहे, म्हणून लक्ष देऊन ऐका. मी केव्हा तरी पोस्ट करेल तर हा भाग पुन्हा ऐकला तरी चालेल, कारण की हे समजणं खूप आवश्यक, खूप महत्वाचं, खूप फायद्याचं आहे. ती माझी बघण्याची शक्ती जी आहे, ब्राह्मी चेतन म्हणजे स्वप्न बघण्याची शक्ती आहे, तिला आकार नाही आहे.
म्हणजे कुठल्याच शक्तीला आकार नाही, निराकार आहे ती. हे बोलण्याची शक्तीला आकार नाही, शब्दांना आकार नाही ना. आणि निर्गुण आहे. ती शक्ती खूप चांगली आहे म्हणून चांगलं स्वप्न होते, शक्तीच बेकार आहे म्हणून बेकार शब्द होते. आता मी प्लग केल्यावर हे ते गरम इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून पाणी गरम होते. ती दुसऱ्या खोलीत जा, तिकडे किचन मध्ये थंडी इलेक्ट्रिसिटी आहे, तिथे तिचं फ्रीज ऑन होईल. इथे नको फ्रीज लावू, इथे फ्रीज लावशील तर एक्सप्लोड होईल, कारण ही गरम इलेक्ट्रिसिटी आहे, तिकडे कोल्ड इलेक्ट्रिसिटी. असं नाही होत. इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी आहे. डिव्हाइस जसं असेल तसं ते पाणी गरम किंवा थंड करेल. आतला कॉईल मधून काय आहे, फ्रियान जात असेल, रेफ्रिजरंट असेल तर थंड करेल, नाही तर मग गरम करेल. तांब्याचं लावलं असेल नुसतं आतून तर पण शक्ती ती शक्ती आहे. तर कधी चांगलं स्वप्न पडते, कधी वाईट स्वप्न पडते आपल्याला. एकदम सुंदर सुंदर स्वप्न पडले, एकदमच काहीच्या काही एकदमच खराब भीषण स्वप्न पडले. त्यावेळी दोन्ही खरे वाटत होते, मस्त वाटत. फर्स्टला खूपच गोड वाटत होतं चांगल्या स्वप्नाच्या, आणि एकदम थरारक घाबरून घाम सुटत होतं स्वप्नात. दुसऱ्या स्वप्नाच्या वेळेला जसं फ्रीजमध्ये थंड होत होतं, हीटरमध्ये गरम होत होतं, तसं तिच्यात गुण नव्हता. ती शक्ती वाईट, ती निर्गुण आहे आणि निराकार आहे. शक्ती जी आहे ती स्वप्न बघण्याची माझी आणि ईश्वराची प्रकृती निर्माण करण्याची जी शक्ती आहे, ब्रह्मशक्ती ज्याला म्हणतात. तर हे ज्ञान, ते ज्ञानयोगी हे जी याच्यात आहे, या एवढ्या क्षेत्रामध्ये जे मुख्य देवाला ची उपासना करतात आहे ते ज्ञानयोगी. की हो कसं तू बनवलं बापरे, कसं बघत असशील. जागा झाल्या लक्षात आलं काही माझ्यातलंच होतं. हे 10व्या अध्यायात येतं, 14व्या अध्यायात येतं. बरेच भगवद्गीते स्वतः म्हणतो, तर येईल 10व्या अध्यायात. मद्भावा मानसा जाता लोक येशाम इमा प्रजा. माझ्या मनातले भावच प्रकट झाले, हे जे काय बनलेलं आहे ते 10व्या अध्यायात म्हणतो. बऱ्याच ठिकाणी भगवद्गीतेत उल्लेख आहे. त्याच्यामुळे इतकं चिपकू नये, स्वप्नामध्ये खूप येऊन गुंतून न जावं. स्वप्न बघावं लागते झक मारून, इलाज नाही आहे. स्वप्नामध्ये भीती तर वाटते, इलाज नाही आहे. पण एकदा जागा झाल्यावर ते स्वप्न होतं म्हणून पुन्हा पुन्हा जाऊन तिथे कोण बदला न घ्यावा. स्वप्नात आजपर्यंत मित्र मित्र मानत होतो, अरे असं काहीच्या काही केलं त्यांनी. बघा आता जाग आली आहे ना, आता कशाचा बदला. लक्षात आलं की तसं काही नव्हतं, वास्तविक मित्रच आहे. स्वप्नात वाटलं होतं की खूपच लॉटरी लागली, बंपर जॅकपॉट, जाऊन चल नोकरी राजीनामा नका देऊ, अजून जाऊन ऑफिसमध्ये. जागा झाल्यावर खरोखर क्यों वो सपने में जैकपॉट लग गया हमको, ये रखो अपनी, बेकार थर्ड क्लास आदमी आहे तुम, साहेबाला म्हणून पंचायत हो. स्वप्नातलं खरं नाही, खरं न म्हणा. तसं हे आता जर कळलंय, आज कळलं ज्ञानाने, हे मान अपमान निंदा स्तुती लाभ हानी जय पराजय हे खरं नाहीये. आता खरं वाटतंय, मी ते उठवण्याचा प्रयत्न करतोय. जागो जागो, उठा. गीता नि जसं मला उठवलं, खरं इतकं नको तर बघणं आवश्यक आहे. आय अंडरस्टँड की सुरू आहे, मी स्वतःही आहे त्याच्यामध्ये, तर माझं अस्तित्व आहे, तर मी पण स्वप्नात आहे, तर मलाही व्यवहार करावा लागतात. पण हे डोक्यामध्ये अनुस्मरण म्हटलं, हे मागे बॅकड्रॉप मध्ये आपलं ज्ञान पक्का, आपला हिरा, आत्महिरा लपून ठेवला होता, की सिक्रेट माहित असायला हवा त्याचा, देवाचा. सोडतं घ्यावा, ठीक आहे, स्वप्नामध्ये सुरू आहे, जस्ट प्रभू आगे चलो, ठीक आहे, तुमचं बरोबर आहे, नो प्रॉब्लेम, इट्स ऑल गुड, इट्स ऑल राईट. कोणाचा बदला नाही घ्यायचा, कोणाचं नुकसान नाही करायचं, कोणाची निंदा नाही करायची, कुठलंच काहीच निगेटिव्ह, स्वतःचही नाही. स्वतःही स्वप्न पात्र आहे, इतकं सिरियसली नाही घ्यायचं स्वतःला की मी अशीच आहे, मी तशीच आहे, माझ्याच्याने होतच नाही, मला जमतच नाही, मी बेकारच आहे, मी असं नव्हतं म्हणायला पाहिजे, मी तसं नव्हतं म्हणायला पाहिजे. मग आता जाग आणि बस झालं, चालायला लाग. दॅट्स इट, दॅट्स ऑल यू हॅव टू डू. आता तुला लक्षात आलं स्वप्न होतं, तर त्याच्यामध्ये पुन्हा काय चौथा पुन्हा सगळ्याचा, की मी ते काल परवाच्या स्वप्न पडलं होतं, आज अजूनही परेशान आहे. परवाच्या स्वप्नामध्ये मी असं म्हटलं, असं केलं, हे चूक झाली माझ्याच्याने, मी तसं नव्हतं म्हणायला पाहिजे.
पगली स्वप्न होतं ना ते, तर आतापासून कशाला बिघडून राहिले. कसं ना स्वतःबद्दल ना दुसऱ्याबद्दल, हे एम्पॉवरिंग गीता रिफ्लेक्शन आहे. दिस एम्पॉवर्स, शक्ती प्रदान, शक्ती देते, आपल्याला समर्थ बनवते. गीतेचं सामर्थ्य आहे. तर स्वतःलाही नाही दुसऱ्याला नाही. देर इज नो प्लेस फॉर डिप्रेशन फॉर गीता साधक. इट्स नॉट पॉसिबल. गीतेचं सिन्सिअर साधक जो असेल त्याला डिप्रेशन येणं शक्य नाही आहे. प्रामाणिक असलं तर, प्रायोरिटाईज जर केलं तर. आणि खूप इतरांच्या खूप वैताग, खूप त्रस्त, खूप फ्रस्ट्रेटेड, खूप डेस्परेट, खूप चिडचिडा स्वभाव, हे सगळं ज्यांच्यामध्ये लक्षण आहे ते प्रामाणिक नाही आहे. एक तर प्रामाणिक नाही आहे किंवा गधे आहेत. समजून नाही राहिलं उपासना म्हणजे काय, साधना म्हणजे काय, देवाचं म्हणणं काय आहे ते. जे आपल्या खोपडीमध्ये जसं आहे तसंच करून बस तेच समजून होऊन नाही राहिलं काम, हे लक्षात नाही येऊन राहिलंय. का काम काय, बिहेवियर नाही ट्रान्सफॉर्म होत आहे, आपलं आचरण नाही बदलत आहे. आज जसं वाटते आहे, आतला अनुभव नाही बदलत आहे. तर तो जर बदलायचा असेल तर प्रामाणिक व्हावा, सिन्सिअर व्हावा. निर्गुण निराकार. आता या श्लोकात म्हणत होते की ज्ञान यज्ञेन चापि अन्ये यजंतो माम उपासते. ते निर्गुण निराकाराची साधना करतात. त्यात काही वाईट नाही आहे. कारण की माझ्या शक्तीची जर प्रशंसा केली तर आपोआप माझी प्रशंसा करावी लागेल. कोणी म्हणतो ओ क्या यार, कैसे क्या बोलते हो, क्या बासरी बजाते हो तुम, कैसे नाचते हो, केवढी केवढी सुंदर ही कथक नाचते, कितीचा गोड आवाज आहे, किती सुंदर गाते. तू बाजू, तुझा नाही तारीफ करता, चल भाग हट यहाँ से. मी तुझ्या तू किती सुंदर गाते, ती गाण्याच्या कलेचा मी तुझ्याबद्दल नाही बोलतो, असं नाही होत. सेपरेट नाही करू शकत. जी सुंदर गाते त्याच्या सुंदर गायनाचं जर तारीफ करताय तर तिची तारीफ होते. तसं काही हरकत नाही. निर्गुण निराकार साधना केली तिथे मी माहीत नाहीये, लक्ष फोकस नाहीये, पण तारीफ उपासना त्याचीच करून आल्या स्वप्नद्रष्ट्याची. ज्याला पूर्ण हवाय, तर म्हणते मला ते तर हवंय, पण तो आहे कोण, त्याच्याजवळ मला संबंध करायचा आहे. नुसतं स्वप्नात नाही, स्वप्नपणी जागेपणी पूर्ण वेळ. तो म्हणतो तो वास मीच आहे, कृष्ण म्हणतो. म्हणून कृष्ण 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 कृष्ण. तर फक्त तोच हवा. तो आला तर त्याची शक्ती येईल की नाही. तिथे म्हणलं मैं तो आ गया लेकिन तूने मेरे को मांगा, मेरी शक्ती को नहीं मांगा. तर वो तो कोणतं नुसतं बुजगावणं आहे, देव नाही आहे. तुम्ही वापस जा शेतामध्ये लटक. म्हणून शक्तिमत आला तर सगळ्या शक्ती त्याच्यासोबत आल्या. शक्तिमान सोबत त्याची शक्ती आली. शक्तिमत शिवाय शक्ती नाही राहू शकत. तर म्हणून अजून तिसरे काय आता म्हणते, एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. और दूसरे साधक बहुत प्रकार से स्थित मुझ विराट स्वरूप परमेश्वर को ही पृथक भाव से उपासना करते. अजून जे विराट पुरुषाची उपासना करतात, विष्णू सहस्त्रनामात जसं येतं वर्णन, किंवा पुरुष सुक्तात येतं, ओम चंद्रमा मनसा जाता चक्षु सूर्यो अजायता मुखादिंद्रश्च अग्निश्च प्राणाद् वायुरजायता नाभ्यासदंतरिक्ष शिष्णोद्यव समवर्तत पद्भ्याम दिश श्रोत्रान तथा लोकान अकल्पयन. वेदांमध्ये पुरुष सुक्त नावाचं स्तोत्र आहे, तर त्यात वर्णन आहे त्याच्या विराट स्वरूपाचं. मुखात इंद्र, वक्षाकुंडाचे श्वास प्राणवायू आहे, त्याच्या डोळ्याचं तेज प्रकट सगळीकडे ज्यांनी प्रकाश केलेला आहे. ब्राह्मण त्याचे मुख आहे. ब्राह्मणस्य मुखे बाहुराजन्यकृता उरुतदस्य वैश्यां पद्भ्याम शूद्रो जायता. जसं बाहुबळांमुळे राजा लोकांमध्ये जे आहे, रुलर्स मध्ये ते हे याचं बाहुबळ, अशी विराट पुरुषाची कल्पना केलेली आहे. आणि त्याची सगळ्यांमध्ये जो तो आहे त्याची उपासना करतात. म्हणजे कसं, ज्याच्या हे लक्षात आलं की स्वप्न पात्रामध्ये जो चांगला होता तोही तो स्वप्न बघणार होता, वाईट होता तोही तो स्वप्न बघणार होता, न्यूट्रल होता तोही तो स्वप्न बघणारच होता. तो हत्ती, तो घोडा, ती तलवार, ते रथ, ते पहाड, तो पक्षी, ती मासोळी, हे सगळे किडा माकडा सगळेच्या सगळे जर त्याच्या स्वप्नात आहे तर तोच आहे. बरोबर आहे की चूक आहे?
दुसरं कोण खरोखर तर किडा येऊन घुसला त्याच्या खोपडीमध्ये, तेवढा तो किडा तो नाही, सगळ्याच्या सगळा तो आहे. तर ते त्या विराट स्वरूपाची ते स्वप्न पात्रांमध्ये त्याची हा देवच इच्छित आहे, हा देवच इच्छित आहे, त्या प्रकारे करतात. तर निरनिराळ्या लोक आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे आणि रुचीप्रमाणे निरनिराळ्या प्रकारची उपासना करतात. स्वीकार आहे देवाला. नवविधा भक्तीचं रामाने शबरीला सांगितलं, कृष्णाने उद्धवाला सांगितलं, तेच तसंच्या तसं. श्रवणम कीर्तनम, श्रवणपासून सुरुवात आहे त्याची. विष्णुपाद सेवनम, स्मरणम, उपासना, चिंतन, ऐकणं त्याच्याबद्दल, वाचणं त्याच्याबद्दल, त्याचं नाव घेणं, असं करत करत आत्मनिवेदनम, शेवटचे 9वी पायरी, फुल सरेंडर, फुल्ली अलाइन. कम्प्लिटली जसं कोणाच्या स्कूटरवर बसली मी आणि स्कूटर चालवणारा ती एकदम जोरात चालवलं तर मी जोरात चालवलं, एकदम स्लो केलं तर मी पण स्लो चालली, आणि मग मस्त टोल रोड वरून पुण्याहून खंडाळा घाट वरून चाललं, मस्त असा स्कूटर चालून आला, मी मागे बसली तर मी आपोआप अशी होणारी. मी आपण नाही करत, मुद्दामून नाही करत, पण मी ज्याच्या सोबत आहे, जी ती गाडी तशी तादात्म्य झालाय, ते अलाइनमेंट आहे, ते त्याच्या आश्रयभूत आहे की नाही. ती मागे बसलेली मुलगी त्या स्कूटरच्या आश्रयभूत आहे, ती त्या ड्रायव्हरचे शरणागत आहे. तर म्हणजे काय नाक रगडून आली आणि खूप पाय अभिषेक करून आली आणि खूप पूजा करून आली? नाही. गिव्हन आत्मनिवेदनम, डिपेंड, कम्प्लिटली, फुल्ली ट्रस्टिंग, फुल्ली विलिंग. घे, तुझ्यावर सोपवलं, धडाक, तुझ्या स्कूटरवर बसली मी, घेऊन जा. जाना कहाँ है पूछे नदिया की धारा. तर तिने काय म्हटलं, मर्जी है तुम्हारी ले जाओ कित हो, पिया रे झूमे ऐसे जैसे मन मानाचे मोर. घेऊन जा, तुला जिथे जे शिव्या खेळवायच्या ते शिव्या खेळवा, हार घालवायचे तर हार घाला, मजा करायची तर मजा करा, पेढे खायचे ते पेढे खा, दगड खायचे तर दगड खा. आता मी तुझी झाली पूर्णपणे. ते आत्मनिवेदन, नवदा भक्तीचं 9वं सोपान, शेवटची पायरी, कम्प्लीट अलाइनमेंट, फुल सरेंडर. त्याच्या गाडीत बसून ले, मर्जी है तुम्हारी ले जाओ कित और, मी तर बस पियारा रे झुमे ऐसे जैसे बनवा नाचे मोर. मग घेऊन जाल नावाडी, जिथे मस्त आपल्या मजेमध्ये. तो समर्थ आहे आणि प्रेमी आहे. सगळ्यात मुख्य, समर्थ तितका त्याच्यापेक्षा प्रेमी आहे, हितचिंतक आहे, हितकारक आहे, झटतो आहे आपल्या भल्यासाठी. तो चांगल्याच ठिकाणी नेणार, चांगलेच अनुभव देणार, प्रेमाचाच अनुभव देणार. सुहृदम सर्वभूतानाम, तो म्हणतो स्वतःला 5व्या अध्यायात शेवटी, मी तुझा सुहृद, आय एम युअर वेल विशर. ज्ञात्वा माम शांती मृच्छति, calm down, शांत हो, calm down, I am with you, I am your well wisher, it will be all right, trust me, नक्की विश्वास से शांत हो, होईल वर्कआउट. सो ते काही लोक प्रकृतीतून त्याची उपासना करतात, की जसं प्रत्येक स्वप्नपात्रात तूच आहे रे स्वप्नद्रष्ट्या, प्रत्येक लाटीत तूच आहे महासागरा. तर मी लाटांची जर मी उपासना करतोय, लाटांची, तर मी तुझीच उपासना करतोय. आणि निर्गुण निराकारवाले ते जल रूपी जिनी बनलेली आहे लाटा, त्याची उपासना करतात. आणि भक्तगण, योगी, युक्त चित्त जे आहे ते पूर्ण महासागर म्हणतात, की मला असा अर्धवट नको, मला तू पूर्ण समुद्र, तुझं पूर्ण जल आणि त्या जलातल्या सगळ्या लाटा, मला पूर्ण तू एक आहे कबूल आहे, मला तसा पूर्ण तू हवा आहे. मला नुसत्या लाटा नको, नुसतं पाणी नको, नुसतं समुद्र नको, तू पूर्ण समुद्र ज्याच्या जलाच्या लाटा होणाऱ्या तो योगी. याच्यात जे प्रकारे वर्णन केलं आहे ते कम्प्लीट पूर्ण युक्त चित्त.
सो पुढच्या 16व्या श्लोकापासून सुरुवात करू, ज्यात तो मग सांगतो की कशा कशा रूपात अहम कृतर अहम यज्ञ स्वधाम अहम औषधम मंत्रो अहम एवाज्यम अग्निर अहम भूतम. सुंदर श्लोक आहे. पुढे पिता अहमस्य जगतो माता धाता पितामह पवित्रम वेद्यम ओंकारम रक्षाम यजुरे वच. आता सोड, इथून सोडतं घ्यायला सांगेल तो. आता बिंदास व्हायची वेळ येईल. मीच आहे म्हणतो. सगळ्यांचे वडील, सगळ्यांचे पितामहस्य जगतो माता धाता पितामह. तुझा बॉस आहे मी आहे, तुझं ऑफिस, तुझं सगळं ज्या कशाने जे काही काम होते ते मीच आहे. त्याच्यामुळे आता तू ही लाट करशील, थकून जाशील, मरून जाशील, दुसरा जन्म घेशील, मग ही लाट पुन्हा थकून जाशील, मरून जाशील. पण त्याच्या तू पूर्ण समुद्र बघ आणि मस्त म्हण की तू माझा आणि मी तुझा. बस एक बघ, फक्त एक समुद्र आहे. लाटा असंख्य आहेत आणि जल अमाप आहे, शक्य नाही आहे समजणं, पकड देणं. समुद्र एक आहे, बस त्याच्यासोबत संबंध जोड. पुढे आता तो सांगेल डायरेक्ट, एक तू माझ्या किनाऱ्यावर आहेस आणि मी तुझ्या समोर आहेस. ये धडाक टाकोडी माझा होऊन जातो, तर मग तुझा मी झालो. तर इतकं सिंपल लॉजिक आहे गीतेचा. माठामध्ये छोटीशी वाटीवर पाणी टाकलं, या पाण्याचा हे झाला, याचीही झाली. तो स्वतःला माझ्यात टाकलं तर मी तुझ्यात आहे, लक्षात दिसेल ऑलरेडी आहे. लक्षात नाही ते कारण तू अजून मला टाकला नाही. स्वतःला माझ्यामध्ये टाकलं नाही. तर आता क्लॅरिटी अजून एफिशियंट, अजून सिंग्युलर व्हिजन, अजून क्लॅरिटी की आय एम दॅट म्हणतो. आजपर्यंत ज्या कोणाची ज्या कशाची उपासना करत होती, जे काही शोधत होती, जिथे कुठे मन लागत होतं, त्याच्यामुळे आता एकदम स्पष्ट, बिंदास्त, डायरेक्ट हिमतीने माझ्याकडे येऊन जा, मागे लागून जा. सो लेट्स स्टॉप हिअर. थोडा एक 5 मिनिटं ध्यान करू आणि मग तुमचं प्रसाद वितरण. जय श्री कृष्ण.